रामकृष्ण या. तू बाहेर कशी काय आलीस? कोणी सोडवलं तुला? चल मोकटाने आत चल. नाही नाही, मला स्वामींकडे जाऊ दे. ते मला माझी हरवलेली गोष्ट मिळवून देणार. मला स्वामींकडे जायचंय. स्वामी हरवलेली गोष्ट. तुझा अजूनही त्या स्वामीवर विश्वास आहे? अगं विश्वासघात केलाय त्यांनी तुझा. खोटी आशा दाखवली तुला. ते देव नाहीयेत की गुरु पण नाहीयेत, माणूस आहेत माणूस. त्यांचेही पाय मातीचेच आहेत हे कळलंय आता मला. नाही, तुम्ही चुकीचं बोलताय. स्वामी कधीच खोटं बोलणार नाहीत. त्यांनी मला शब्द दिलाय ते माझी हरवलेली गोष्ट मिळवून देणार. आईने मुलांचं आयुष्य सावरायचं असतं, तिने चुकून चालत नाही. आमचे भक्त आम्हाला माऊली म्हणतात तेव्हा कधी कधी आम्हाला आईचं कर्तव्य हे पार पाडावं लागतं. शिव शंकर शंभो. विसरलास? काल शिकवलेलं विसरलास? आता शिकवलेलं विसरलास? असा होणारेस तू युवा कीर्तनकार? असा या हाताने तुला घडवतोय, तुझ्यावर इतकी मेहनत घेतोय आणि तू अशी चूक करणार आहेस? आता जर चुकलास तर याचा बळ पाठीवर उमटेल. पुढे आहे का इकडे? मला सोड बा. नर्मदा, आता जर ओरडलीस तर या काठीनं आधी तुला फोडून काढेल. हा, आता एक शब्द जरी चुकलास आणि एक सूर जरी चुकवलास ना, या छडीनं पाठ लाल करीन मी तुझी. कळलं? शिकवणारा चुकीचा असला, शिकवण्याची पद्धतच चुकीची असली की शिकणारा चुकणारच. अरे शिकवण्याचा उद्देश सरस बनवणं नाही तर मुलांना घडवणं हा असला पाहिजे. शिव शंकर.